सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सेतू अभ्यासाच्या आजच्या या 20व्या दिवसामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. नेहमीप्रमाणे आपण आपल्या भाषा विषयाच्या अभ्यासापासून सुरुवात करतोय. क्षेत्र आहे भाषा अभ्यास आणि व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. बघा, मागच्या काही तासांमध्ये आपण नाम, सर्वनाम, बरोबर आहे की नाही, सर्वनामाचे प्रकार, क्रियापद यांची माहिती मिळवली. आता आपल्याला विशेषण कशाला म्हणायचं, विशेषण कशाला म्हणायचं आणि विशेषणाचे प्रकार पाहायचे. नाम समजले ना तुम्हाला? व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं, प्राण्याला म्हणजे फुलाला, फळाला ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात, बरोबर आहे की नाही? हा, सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. हा, भाग्यश्री हुशार मुलगी आहे, ती नियमित अभ्यास करते. या वाक्यात भाग्यश्री या शब्दाऐवजी कोणतं विशेष सर्वनाम वापरलं आपण? ती. हा, बरोबर आहे की नाही? हा, बरोबर. मग तसं नाम, नामाऐवजी सर्वनाम, बरोबर. नाम, सर्वनाम कळालं. क्रियापद तर तुम्हाला मागच्याच तासाला आपलं झालं. क्रियापद कशाला म्हणायचे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला मागच्या तासिकेला मी वाक्य सांगितलं होतं, मी आंबा खाल्ला. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? खाल्ला. खाल्ला, बरोबर आहे की नाही? हा, बघा, महेंद्र सुंदर गातो. काय वाक्य आहे? महेंद्र सुंदर गातो. या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? गातो. गातो, नाही? हा, म्हणजे क्रियादर्शक शब्द. आता बघा, मग नाम, सर्वनाम, क्रियापद ह्याच शब्दांच्या जातीतली चौथी जात राहिली ती म्हणजे विशेषण. काय? विशेषण. हा, विशेषण म्हणजे काय? मग नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. काय? नीट ऐका. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. भाग्यश्री गुणी मुलगी आहे, हुशार मुलगी आहे. महेंद्र सुंदर गातो. इथेच तुमचं विशेषण पण आलंय. समजतंय का? सुंदर. हा, बघा ना, आपल्याला पुढे आपल्याला वाक्यामधून ते समजून घ्यायचंय. म्हणजे विशेषण हा शब्द कसा असतो? तो नामाबद्दल आपल्याला माहिती सांगतो. भाग्यश्री कशी आहे, महेंद्र कसा आहे, राणी कशी आहे, देवीदास कसा आहे, पूजा कशी आहे, दीक्षा काय करते वर्गात, म्हणजे तिच्याविषयी अधिक माहिती, नामाविषयी अधिक माहिती. रोशन अभ्यास करतो की नाही, योगिता नियमित अभ्यास करते. असे जे काही वाक्य आहे ते नाम आहेत, पण त्या नामाच्या विषयी अधिक माहिती सांगतो हा शब्द. बघा आपल्याला इथं, बघा इथं तुम्हाला नाम आणि नामाच्या जोड्या जुळवायच्या. आता इकडे नाम दिलंय बघा, आणि इकडे काय आहे? विशेषण. आता पहिल्या यादीमध्ये इथं कारले, कावळा आणि सदरा ही काय आहेत? नाम. म्हणजे बघा, पदार्थाचं नाव, प्राण्याचं नाव, वस्तूचं नाव आलंय की नाही? हा. आता याच्यामध्ये बघा, कारले कसे आहे? कारले विशेषण. कडू. कारले कडू आहेत. हा, ऐका, आपण असं म्हणू का कारले हुशार आहे?
नाही नाही कावळा फाटका आहे असं चालेल का? नाही 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 हुशार आहे हा हा. कावळा हुशार आहे मग एक ध्यानात ठेवायचं, नाम आणि नामाला एक साजेसं असं विशेषण असतं, ते योग्य तुम्हाला वापरता आलं पाहिजे. मग आता इथं ह्या नामापासून आणि विशेषणापासून वाक्य तयार करता येईल का तुम्हाला? भाग्यश्री, हो भाग्यश्री वाक्य तयार कर. कारले कडू आहेत. हा ओके. रोशन दुसरं वाक्य तयार कर. रोशन दुसरं वाक्य तयार कर. रोशन लक्ष नाहीये का? तर मी कावळा हुशार आहे. हा बर. राणी तिसरं वाक्य सांग. सदरा फाटका आहे बरोबर. भावना, सर आता याच्या व्यतिरिक्त एक नाम आणि एक विशेषण घ्यायचं आणि वाक्य तयार कर हो मनाने. एक नाम आणि एक विशेषण घेऊन वाक्य तयार कर. रुपाली रोज शाळेत जाते आता रुपालीचा कोणता गुण आलाय याच्यामध्ये? रोज हा नाही बघा, असा विशेष गुण पाहिजे. रोज जाते आता बघा, तुम्ही जे वाक्य सांगितलं यात गुण नाहीये रुपालीचा. रोज शाळेत जाते ती बरोबर आहे, म्हणजेच ती कशी आहे? रोज शाळेत जाते म्हणजे ती कशी आहे? सर मी सांगू? वक्तशीर आहे. सांग भाग्यश्री. रुपाली सुंदर मुलगी आहे. हा रुपाली सुंदर मुलगी आहे. किंवा आता भावनाने जे सांगितलं ना तेही बरोबर आहे, फक्त त्याच्यात आपल्याला विशेषण पाहिजे. पण मग कोणतं विशेषण? रुपाली रोज शाळेत जाते ना, तर मग त्याच्या ऐवजी रुपाली वक्तशीर मुलगी आहे, काय म्हणायचंय? रुपाली वक्तशीर मुलगी आहे हा म्हणजे ती शाळेत दररोज जात असेल, तिचं काम वेळेवर करत असेल, म्हणजेच वक्तशीर आहे असा अर्थ होतो. म्हणजे वक्तशीर, सुंदर ही काय आहेत रुपालीची विशेषण. बरोबर आहे की नाही? हो हा हा बघा बघा, मी एक मठ्ठ मुलगा आहे. मी, हा तुम्ही नाही बाबा, तुम्ही हुशार आहे. हा मी. मग याच्यामध्ये कोणतं विशेषण आहे मला सांगा? मठ. मठ्ठ. बरोबर आहे की नाही? हा हा बघा, आता एक वाक्य सांगतो मी, त्यातलं विशेषण सांगा मला. रस्त्याच्या कडेला एक ओबड धोबड दगड पडलेला होता. विशेषण कोणतं आहे याच्यात? ओबड धोबड. आणि नाम कोणतं आहे? नाम रस्ता. रस्ता नाही. वर्णन कोणाचं आहे? दगड. हा, नाम हे दगड आहे. दगड हे नाम आहे. आणि दगड कसा आहे? ओबड धोबड. हा गुलाब सुंदर फुल आहे. यातलं नाम कोणतं? विशेष. नाम गुलाब, विशेषण सुंदर. बरोबर. बरं, समजले का? हो. माईक बंद करा. माईक बंद करा. हा बघा, आता ह्या विशेषणाचे आपल्याला काही प्रकार पण पडतात बरं का. अजून काही प्रकार आहेत, ते कोणकोणते आहेत? आता
तुमचं मराठीचं पुस्तक 41 वर दिलेलं आहे बघा. मराठीचं पान नंबर 41 काढा, 6वीचं. काढलं का? हो. हा, हो हो बघा बघा. हा, 40 पान नंबर बघा, 40 दिसलं का? हो. हो आता बघा, आपण समजून घेऊया, आहे का? 40 पान नंबरवर हो हो हो. खालील परिच्छेदातील संख्या विशेषणे अधोरेखित करा. म्हणजे या परिच्छेदात जी संख्या विशेषणं आहेत, विशेषणाचा प्रकार, हा, त्याला अंडरलाईन करायची. ओके. हा, संख्या म्हणजे संख्येचा उल्लेख झालेला आहे. विशेषण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता आपण जी सांगितली ती पण आहेत. ही जी सांगितली तुम्ही, सुंदर, कडू, मठ्ठ, गोड, आंबट, तुरट, ओबड धोबड, त्याच्यानंतर अजून काय सांगितली, गुणी, ही गुणवाचक विशेषण आहे. म्हणजे गुण सांगितला जातो नामाचा. पण काही विशेषण असे असतात की त्यातून संख्येचा उल्लेख होतो. कशाचा? संख्येचा. नामाबद्दल सांख्यिकी माहिती दिली जाते. उदाहरणार्थ, हा, सर मी सांगू? हा सांग बेटा. दोघे, एक, अनेक, 5, तिने, अडीच, अर्धा, सगळे, नाही, भरपूर. थांब 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 थांब. हे उदाहरणं झाले बाळा. ते उदाहरण आपल्याला वाक्यात वापरता येणं गरजेचं आहे. आता तू जेवढे उदाहरणं सांगितली हे आहेत संख्या विशेषणं, पण याचं उदाहरण तुम्हाला वाक्यात वापरता आलं पाहिजे. सांग बरं एखादं उदाहरण. आता बघा, इथं या परिच्छेदामध्ये पान नंबर 40 वर काय दिलाय परिच्छेद? इकडं रोशन वाच, रोशन. खालील परिच्छेदातील संख्या विशेषण अधोरेखित करा. अल्लाउद्दीन व फरीदा दोघे शाळेत निघाले. वाटेत एक भेळेचे दुकान होते. दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत. फरीदाकडे 5 रुपयाचे नाणे होते. तिने 2.5 रुपयात शेंगदाण्याचा चिक्कीचे पाकिट घेतले तर अलाउद्दीनने उरलेले अर्ध्या पैशात फुटाणे घेतले. सगळे पैसे संपले. भरपूर फुटाणे आले. पसाभर फुटाणे त्याने फरीदाला दिले तर तिने थोडीशी चिक्की अलाउद्दीनला दिली. हा, शाबास. आता इथं हे जे काही वाक्य आहेत ना बघा, नामाची संख्यिक माहिती या ठिकाणी दिलेली. म्हणजे प्रत्येक वाक्यात एक विशेषण आहे, पण ते कोणते आहे? संख्यावाचक विशेषण आहे. सांगेल का कोणी मला? पहिल्या वाक्यात अल्लाउद्दीन व फरीदा दोघे शाळेत निघाले, कोणतं संख्यावाचक विशेषण आहे? दोघे. हा, दोघे. हा, ठीक आहे. हे काम मी तुमच्यावर सोडतो, मी उत्तर सांगणार नाही. हा उतारा तुम्ही वहीमध्ये लिहायचा, खून करून ठेवा लगेच. तिथे खून करून ठेवा अभ्यासासाठी. हा उतारा वहीमध्ये लिहायचा आणि ह्याच्यात कोणकोणती संख्या विशेषणं आहेत त्याच्या खाली पेन्सिलने अंडरलाईन करायची. हा, आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. पूजा देवीदास, तुम्ही वर्गात बसलेले आहात का? लक्ष कमी आहे तुमचं आणि मस्ती चालू आहे. ओके, बघा झालं. हा उतारा लिहायचा. त्याच्या खाली एक वाक्य दिलंय. खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेली संख्यावाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा. अविनाशला टिंब टिंब भाषा येतात.
द्विगुणित कृष्ण अविनाशाला 5 भाषा येतात. 5 भाषा येतात. द्विगुणित पाच भाषा येतात. हा. दुसरं वाक्य आहे सूर्याच्या टिंब किरणांनी जमिनीला स्पर्श केला. सूर्याच्या सहस्र किरणांची जमिनीला स्पर्श केल्या. टिंब बेडूक उड्या मारत पसार झाले. दुप्पट एक बेडूक उड्या मारत हा. पसरत झाले. एक बेडूक. आईला पाहताच तिचा आनंद टिंब झाला. दुप्पट आईला पाहताच तिचा आनंद दुर्विगुणित झाला. हा, द्विगुणित झाला भाग्यश्री. द्विगुणित. कारण खाली वाक्य काय दिलंय, भुकेच्या तडाख्यात मीनाने टिंब चपात्या खाल्या. भुकेच्या चपात्यात मीनाने दुप्पट पोळ्या खाल्ल्या. ठीक आहे. मग बघा, आता पुढे आपल्याला सार्वनामिक विशेषणं दिली आहे. दिसताय का? ही आहेत सार्वनामिक विशेषण, म्हणजे त्या सर्वनामापासून तयार होते. मी पासून माझा, माझी, तू पासून तुझा, तुझी, तो पासून त्याचा, त्याची. हा तक्ता पण लिहून काढायचा. आणि खाली दिलेले जे काही विरामचिन्ह आहेत, या विरामचिन्हांची नावं काय बरं? पहिल्या चौकटीतलं विरामचिन्ह 41 पान नंबर. प्रश्नचिन्ह. हा, बरं. त्याच्या खाली अवतरण चिन्ह कोणतं आहे? अवतरण चिन्ह. हा, अवतरण. एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात त्याला. कोणतं? सॉरी, स्वल्पविराम. इथं स्वल्पविराम आहे ना? थांबा. अरे ऐका, पुढे दिलेलं आहे ते एकेरी. इथं दुसऱ्या क्रमांकावर स्वल्पविराम आहे. काय आहे? स्वल्पविराम. स्वल्पविराम. खाली तिसऱ्या क्रमांकावर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आणि त्याच्या समोर एकेरी अवतरण चिन्ह आहे. कळतंय का? हा, त्याच्या खाली बघा, आता चौथ्या क्रमांकाला अर्धविराम. कोणता विराम? अर्धविराम. ह्या तक्त्याचा सुद्धा तुम्हाला फोटो काढून पाठवायचा आहे बरं का. हा अभ्यास पूर्ण एवढा 40 आणि 41 पान नंबरवरचा करायचा आहे मराठीचा. हा, पुढे पहिल्या क्रमांकावर काय आहे? पूर्णविराम. त्याच्यानंतर पुढे अपसरण चिन्ह. कोणतं चिन्ह आहे ते? अपसरण. म्हणजेच त्याला आपण इंग्लिश मध्ये डॅश म्हणतो, इंग्रजीमध्ये अपसरण चिन्ह. त्याच्या पुढे आहे एकेरी अवतरण चिन्ह. आणि सगळ्यात शेवटी आहे उद्गार वाचक चिन्ह. कोणतं? उद्गार वाचक चिन्ह. ओके. मराठीच्या अभ्यासात पान नंबर 40-41 वरचा हा सगळा अभ्यास आता जिथपर्यंत सांगितला हा पूर्ण करायचा आहे. चला दुसऱ्या विषयाकडे जाऊया आपण. Activity 20, Standard 6, Subject English. Now let's learn what is this? Singular noun and प्लुरल नाउन. कोण सांगेल मला? सिंग्युलर आणि प्लुरलचा अर्थ काय होतो? कोण सांगेल? सिंग्युलर म्हणजे काय आणि प्लुरल म्हणजे काय? सिंग्युलर म्हणजे क्रिया. हा, ओके. सोपं आहे. सिंग्युलर मीन्स वन. Singular means one. And plural means many. Many. 5 नहीं. Singular means one. Plural means
मेनी म्हणजे एक मेनी एक अनेक. कळतंय का? हा बर. हा आता मी एक सिंग्युलर सांगतो, त्याचं प्लुरल सांगा. बॉय. बॉईज बॉईज बॉयज. गर्ल. गर्ल्स गर्ल्स गर्ल्स. गर्ल्स गर्ल्स. हा मदर हा येस. नाही पूजा देवीदास, तुम्ही काय चालू आहे तुमचं? हे बघा, आम्ही सर्वांना एकच सांगतो, तुम्हाला सिरियसली करायचं नसेल तर लेफ्ट जरी झाले मीटिंग मधून तरी चालेल. मी कशासाठी फोन करतो? मी फोन पण करतो ना जॉईंट व्हा मीटिंगला, काही अडचण नाही. तुम्हाला जर मस्ती करायची असेल, टाइमपास करायचा असेल तर जॉईंट होऊ नका, नो प्रॉब्लेम. तुम्ही घरी करू शकत असाल तर करा अभ्यास, चांगली गोष्ट आहे, काही नाही. 11-12 मुलांसाठी काय मलाही 1 तास घालायला वेळ, म्हणजे काही मला आनंद नाही त्याच्यामध्ये. हा मी कधीच बघतोय देवीदास. ठीक आहे, असू द्या. बघा कसं आहे, तुमचाही वेळ जातो विनाकारण, मग म्हणजे बरोबर आहे की नाही, बाकीच्याही मुलांना डिस्टर्ब होतं. तेव्हा थोडंसं 1 तास फक्त आपल्याला करायचा आहे अभ्यास. बघा तो व्यवस्थित समजून घ्या. हे बघा, सिंग्युलर आणि प्लुरल. पण ते आता जसं बॉयचं बॉयज झालं, तसं गर्लचं काय होईल? गर्ल्स गर्ल्स. गर्ल्स ओके. गर्ल्स हा सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचन. पुढे बघा, आता इथं दिलेलं आहे, पिक ऑफ वन, पिक ऑफ मेनी. एक वस्तू आणि अनेक वस्तू. तसं आता इथं तुम्हाला बघा काही नियम दिलेत बघा. व्हेन a singular noun ends with s, h, s, a, s, h, c, h, x आणि z. काही जी काही सिंग्युलर नामं आहे, एकवचनी नामं, त्यांच्या शेवटी जर काय असेल, यस. बघा आता इथं बस शब्द आहे की नाही, दिसतोय का? बस शब्दाच्या शेवटचं लेटर कोणतं आहे? यस यस. हा मग त्याला प्लुरल कसं केलंय त्याचं? बसेस. हा म्हणजे ईएस. बघा, बसेस. इथं कोणता शब्द आहे पुढचा? टॅक्सला एक्स. मग काय प्रत्यय जोडलाय? म्हणजे बघा, बसेस, टॅक्सेस. आता एस एच आणि सी एच असणारा एखादा अक्षर शब्द माहितीये का तुम्हाला? शेवटी येतं असा शब्द सांगा मला. एस एच असणारा. संतोष. नाही, तसं नाही रे, आपल्याला नाम पाहिजे. बरं ठीक आहे, संतोष जरी नाम असलं, परंतु व्यक्तीच्या नामांचं आपण प्लुरल करत नाही ना. संतोषचा संतोषेस होईल का? नाही होणार. वॉच. हा व्हेरी गुड. आणि वॉच. ओके, वॉच म्हणजे घड्याळ. WATCH वॉच. वॉचचं प्लुरल काय होईल? वॉचेस. ES प्रत्यय लागेल त्याला. हा मेनी वॉचेस म्हणजे अनेक, एक अनेक. हा बघा, असे काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी समजले पाहिजे. आता पुढचं बघा, मोस्ट ऑफ नाउन कॅन मेक अ प्लुरल बाय ऍडिंग यस. अशी बरीच नामं आहेत की त्यांच्या शेवटी यस लावतात आणि त्यांचं प्लुरल तयार होतं. काय सांगा रे? तर काय दिलंय उदाहरण? गर्ल्स. पहिला शब्द काय आहे? गर्लचं काय?
गर्ल्स. आता असे उदाहरणं सांगा बरं वेगवेगळे. गर्ल्स, बॉईज, अजून शेवटी फक्त येस लावून अनेक वचन होतं. पेन, पेन, पेन्स. Books. व्हेरी गुड. बुक्स. पेन्सिल, पेन्सिल्स. करेक्ट, करेक्ट. पेन्सिल, पेन्सिल्स. म्हणजे समजतंय का तुम्हाला? फक्त शेवटी येस प्रत्यय लावला की त्याचं अनेक वचन होत असतं बऱ्याच शब्दांमध्ये. असे शब्द तुम्हाला शोधायचे. पुढे बघा, आता इथे नियम दिला, इफ अ सिंग्युलर नाउन एंड्स विथ वाय. जर एखाद्या नामाच्या शेवटी वाय अक्षर असेल, कोणतं? वाय. हा, Why? तर या वायचा काय होतो? IES करायचा. वाय काढून टाकायचा आणि त्याच्या जागी IES लावायचा. बघा इथं काय काय शब्द आहे, वाचा हा. Boys. Baby. हा, बेबी म्हणजे बाळ. Baby. हा बघा आता इथं बेबीच्या इथं काय स्पेलिंग झालंय? बेबीज. बेबी म्हणजे एक बेबी आणि बेबीज म्हणजे अनेक बेबी, म्हणजे अनेक लहान मुलं. हा, इथं वायचा काय झालाय बघा रे, नीट निरीक्षण करा. वाय काढून टाकला आणि Yes, जोडला. IES. बरोबर आहे की नाही? आता इथं कोणता शब्द आहे? पुढचा वाचा. Sorry. अरे घाईला Story. सॉरी नाही आहे, तो स्टोरी आहे. Story. हा, स्टोरी. ओके, इथे पण वाय काढलाय बघा आणि काय जोडलंय तिथे? IES. म्हणजे स्टोरी. आता बघा, नाव आयडेंटिफाय द करेक्ट प्लुरल फॉर्म अँड मेक सर्कल अराउंड इट. आता इथं खाली मी बरोबर ओळखायचंय. बॉय, बॉईज, बॉईज, बॉईज. म्हणजे आता बॉय जो आहे शब्द ना, इथे एक शब्द आहे. ओके, इथं काय आहे? फिश. आणि तिसरा आहे कॅरे. सांगा. आता इथं बॉय, फिशिस, फॅरीज. हे तीन शब्द दिलेत एका शब्दापुढे. तर ह्या बॉयचं करेक्ट आन्सर कोणतं आहे याच्यामध्ये? 3 पैकी? Boys. पहिलं, दुसरं, पहिलंच बरोबर आहे. बघा शेवटी वाय आहे, फक्त यस लागतो कधी कधी. जसं गर्ल्स, बॉईज. इथं फिश, यस एच असेल शेवटी तर कसं होतं? शेवटचं बघा ES लागतो. तिसरं फेरी. सर दुसरा. व्हेरी गुड. फेरीज दुसऱ्या क्रमांकाचं. समजतंय? आता बघा तुम्ही इंग्लिशचं पेज नंबर 37, 38 आणि 39. द माऊस मर्चंट. आठवतंय का लेसन तुम्हाला? माऊस मर्चंट शिकवला होता का वर्गात? ओके. हा, द माऊस मर्चंट ही स्टोरी वाचायची आणि त्याच्यामध्ये कोणकोणते प्लुरल फॉर्म आलेले आहेत ते शोधून काढायचे. कळतंय का? पेज नंबर किती सांगितला? 39. हा, पुन्हा करून ठेवायचे तुम्ही. अभ्यास काय आहे लक्ष ठेवून आणि तो बरोबर तिथं लिहून घ्यायचा. हा, 37, 38, 39 याच्यात प्लुरल फॉर्म शोधायचे. म्हणजे तुम्ही शोधायचे माऊस, माईस, मर्चंट्स, पीपल. हा, असे वेगवेगळे सिंग्युलर आणि प्लुरल यांचे फॉर्म शोधायचे त्या ठिकाणाहून.
मॅथ. बघा, आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आणि दशांश अपूर्णांकाची गुणाकार यांची माहिती मिळवली. या ठिकाणी बघा, आता आपल्याला दशांश अपूर्णांकांच्या भागाकाराविषयी माहिती घ्यायची आहे, कसा सोडवतात. आता दशांश आपल्या अपूर्णांकांचा भागाकार करताना आपण पाहिलंय त्याच पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे. तरी या ठिकाणी एक लिंक आहे बघा, दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करतात नेमका. बघा, दशांश अपूर्णांकांचा भागाकार. मुलांनो, आतापर्यंत आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार शिकलो. आता आपल्याला दशांश अपूर्णांकांचा भागाकार पाहायचा आहे. दशांश अपूर्णांकांचा भागाकार करण्यासाठी त्या दशांश अपूर्णांकाला भाजकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणावं लागतं. कसे ते या उदाहरणात पाहूया. समजा आपल्याला 4.8 या दशांश अपूर्णांकाला 3 ने भागायचे, तर ते कसं भागायचं ते पहा. 4.8 ला म्हणजेच 48/10 ला आपल्याला 3 ने म्हणजेच 3/1 ने भागायचे. म्हणून इथं लक्षात आलं का तुमच्या काय करायचंय. 4.8 इथं 48 का केला आपण खाली, इथं दशांश अपूर्णांक केलाय आहे की नाही, त्याचा दशांश अपूर्णांकात 10 केलाय. म्हणजेच दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक असल्यामुळे इथं 48.10 असं रूपांतर करून घेतलंय. ओके, लक्ष द्या नीट. आपण यांचा व्यस्त गुणाकार करू. आता 48/10 गुणिले 1/3 ने गुणू. आपला गुणाकार 1/3 का आला कोण सांगेल. कारण 3 ने भागायचं होतं. 3च्या छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 असतो, 3/1. पण त्याचा गुणाकार व्यस्त काय केला, 1/3. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करताना लक्षात घ्या. झाला 48/30 बरोबर 16/10 म्हणजेच 1.6. म्हणून 4.8 भागिले 3 बरोबर 1.6 होतात. 4.8 गुणिले 3 बरोबर 48/10 भागिले 3/1 बरोबर 48/10 गुणिले 1/3 बरोबर 16/10 बरोबर 1.6. उदाहरण दुसरं. समजा 3.4 भागिले 5 यांचा भागाकार करायचा आहे, तर काय कराल सांगा बरं. सर, 3.4 म्हणजेच 34/10 ला 5/1 ने भागावं लागेल. यासाठी यांचा व्यस्त गुणाकार करू, म्हणजेच 34/10 ला 1/5 गुणू. आता हा गुणाकार होईल 34/50. आता आपण 50 ने गुणल्यावर 100 येतील अशी संख्या घेऊ. नंतर त्याच संख्येने अंश व छेदाला गुणू. म्हणून आपण 2 ही संख्या घेतली तर आपला गुणाकार झाला छेदस्थानी 50 गुणिले 2 बरोबर 100 आणि अंशस्थानी 34 गुणिले 2 बरोबर 68 म्हणजेच 0.68. म्हणून 3.4 भागिले 5 बरोबर 0.68 हा भागाकार झाला. बरोबर. चला आता शाब्दिक उदाहरण सोडवूयात. उदाहरण 1. समजा प्रज्ञा दररोज नियमितपणे मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते. जर ती दररोज 9 फेऱ्यात एकूण 3.825 किलोमीटर अंतर चालते, तर एका फेरीत ती किती अंतर चालते.
पहा, 9 फेऱ्यात चाललेले अंतर 3.825 किलोमीटर आहे. म्हणून एका फेरीत कापलेलं अंतर बरोबर 3.825 भागिले 9 किलोमीटर असं असेल. म्हणून 3.825 भागिले 9 बरोबर 3825 छेद 1000 गुणिले 1/9 बरोबर 425 छेद 1000 बरोबर 0.425 किलोमीटर बरोबर 425 मीटर. तर प्रज्ञा दररोज एका फेरीत 425 मीटर अंतर चालते. उदाहरण 2. औषध निर्मात्याने 0.25 क्विंटल हिरडा 9,500 रुपयांना खरेदी केला. तर 1 क्विंटल हिरड्याचा दर किती? पहा, 0.25 क्विंटल हिरड्याची खरेदी किंमत 9,500 रुपये आहे. म्हणून एका क्विंटल हिरड्याची खरेदी किंमत बरोबर 9,500 भागिले 0.25 अशी असेल. 9,500 भागिले 0.25 बरोबर 9,500 भागिले 25 बरोबर 9,500 छेद 100 गुणिले 100 छेद 25 बरोबर 38,000. म्हणून एका क्विंटल हिरड्याची खरेदी किंमत आहे रुपये 38,000. तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही दशांश अपूर्णांकांच्या भागाकाराची बघितलं का? हा, मी गणिताचं पान नंबर 34 काढा बरं. 6वीचं गणिताचं पान क्रमांक 34. तिथं पान क्रमांक 34 वर भागाकारात दशांश अपूर्णांकाचा भागाकार आपण ज्याप्रमाणे बघितलं त्याचप्रमाणे इथे करून दाखवलेला आहे. त्याही उदाहरणांचा सराव करा. पान क्रमांक 34 दशांश अपूर्णांकांचा भागाकार दिलाय का? हा, आणि सराव संच 17 मध्ये सराव संच 17 सोडवायचा आहे. तुम्ही खून करून ठेवा याला. सराव संच 17 खालील भागाकार करा. उदाहरण 1, 2, 3, 4 पहिले 4 उदाहरणं सोडवायचे फक्त. ठीक आहे. बघा, सामान्य विज्ञान, ध्वनीचे प्रसारण. ध्वनीचे प्रसारण कसे होते या संबंधित हा एक व्हिडिओ आहे. तो प्ले होत नाहीये, थांबा. Mm-hmm.